सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण 9 जानेवारीला राज्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती कामबंद आंदोलन करणार आहेत. अखिल भारतीय सरपंच परिषदेनं हा मोठा निर्णय घेतलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध यावेळेस केला जाईल. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींना कडक कारवाई करण्यात यावी, तसेच देशमुखांच्या कुटुंबियांना कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेनं केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती 9 जानेवारीला कामबंद आंदोलन करतील. राज्यात पुन्हा कोणाचीही अशी हिंमत होणार नाही, अशा पद्धतीचं कडक शासन आरोपींना करावं, अशी मागणी सरपंच परिषदेनं केली आहे. आणि याच अनुषंगाने 9 जानेवारीला राज्यातील सगळ्या ग्रामपंचायती या कामबंद आंदोलन करतील. अखिल भारतीय सरपंच परिषदेचा हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध केला जाईल. पण हेलावलं असून आम्ही सगळे परत महाराष्ट्रात अशा प्रकारची हत्या कोणाची होऊ नये म्हणून येत्या 9 जानेवारीला महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. जी आमचा जो बंद आहे तो संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आहे. महाराष्ट्रात यापुढे कोणाचंही या पद्धतीने हत्या होऊ नये. या महाराष्ट्रामध्ये हे राज्य छत्रपतींचं राज्य आहे आणि या राज्यामध्ये शासन छत्रपतींच्या काळात जसं कडेलोट किंवा कडक शासन मिळायचं, अगदी तशा पद्धतीचं शासन संबंधितांना झाले पाहिजे. कोण कितीही मोठे असले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, एवढी मागणी आम्ही या निमित्ताने करतो. या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्रातलं समाजमन हेलावलं असून आम्ही सगळे परत महाराष्ट्रात अशा प्रकारची हत्या कोणाची होऊ नये म्हणून येत्या 9 जानेवारीला महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देतील स्वानंद पाटील, माझे सहकारी आहेत आपल्यासोबत. स्वानंद, 9 जानेवारीला राज्यातील सगळ्या ग्रामपंचायती कामबंद आंदोलन करणार आहेत, सविस्तर माहिती. वर्षा, अखिल भारतीय सरपंच परिषदेने जे पदाधिकारी आहेत जयंत पाटील यांनी काही दिवसापूर्वीच मस्साजोग येथे जात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं होतं आणि त्याच दिवशी त्यांनी त्या ठिकाणी श्रद्धांजली देखील वाहिली होती. आणि जे महाराष्ट्रातले सरपंच आहेत त्या ठिकाणी सरपंचांनी भेट देखील दिली होती आणि याच वेळी त्यांनी अशा प्रकारची हत्या महाराष्ट्रात पुन्हा कुणाची होणे याकरता कठोर कारवाई करत येत्या 9 तारखेला 9 जानेवारीला संबंध महाराष्ट्रातल्या जे सरपंच आहेत ते एक दिवस कामबंद आंदोलन करण्याची घोषणा देखील केली होती आणि याचप्रमाणे ते 9 तारखेला एक दिवसाचं कामबंद आंदोलन करणार आहेत. एकंदरीतच जे आधी आता जनतेतून या संबंध प्रकरणाचा रोष व्यक्त केला जात होता, त्याच प्रकारचा रोष आता जो आहे तो सरपंचांकडून देखील व्यक्त करण्यात आलाय. वर्षा, स्वानंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.